नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक रेशियोच्या व्हॅल्यू. The values of trigonometric ratios. Ratios for 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree and 90 degree. आणि पूर्णचे काय आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आहेत, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. ह्या पूर्ण रेशियोचे व्हॅल्यू काढायचे आपल्याला. बघा आता इथं आपण फंक्शन घेऊ, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. खाली इथं साइन थिटा, कॉस थीटा, टैन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. आणि हे फंक्शन आपल्या खालच्या साईडला आणि इकडे वर आपले अँगल्स असतील. सुरुवातीला 0 डिग्री, नंतर 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. तर आता मी तुम्हाला इथं छोटीशी ट्रिक सांगणार आहे, फिंगर ट्रिक. फिंगरची ट्रिक वापरून आपल्याला ह्या पूर्ण व्हॅल्यू फाइंड करायच्या. आपल्याला सुरुवातीला एक फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लिहितो मी इथं. साइन थीटाच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी साइन थीटा इक्वल टू, या ठिकाणी फॉर्म्युला आहे साइन थीटाचा, फिंगर बिलो अंडर रूट फिंगर बिलो अपॉन 2. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपला हात असा पकडायचा आहे आणि त्या ठिकाणी खालची करंगळी याला 0 डिग्री, याला 30 डिग्री, मधल्याला 45 डिग्री, याला 60 डिग्री आणि लास्टचा जो आहे अंगठा याला 90 डिग्री असं समजायचं. आता आपल्याला काय करायचं, साइन 0 डिग्री फाइंड करायचं. मग याचा फॉर्म्युला येतो साइन 0 डिग्री इक्वल टू, साइन 0 डिग्री इक्वल टू, आता फिंगर बिलो आपण जे 0 डिग्री पकडले ही करंगळी आहे आणि फॉर्म्युला काय, फिंगर बिलो. आता करंगळीच्या खाली जे फिंगर आहे ते काहीच नाही, म्हणजे इथं 0 असं, म्हणजे अंडर रूट 0 अपॉन 2 आणि याची व्हॅल्यू येते 0. म्हणजे साइन 0 डिग्री इक्वल टू 0 आहे. साइन 0 डिग्री इक्वल टू 0. त्याच्यानंतर साइन 30 डिग्री आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण 30 डिग्री या बोर्डाला कन्सिडर केलं होतं. तर मग आता याच्या खाली फिंगर बिलो, म्हणजे या 30 डिग्रीच्या खाली फिंगर जे आहे ते 1 आहे. साइन 30 डिग्री इक्वल टू अंडर रूट 1 अपॉन 2 आणि 1चा रूट 1 येतो. आणि या अशा प्रकारे आपल्याला साइन 30 व्हॅल्यू 1 अपॉन 2 मिळते. साइन 30 डिग्री इक्वल टू 1 अपॉन 2. याच्यानंतर 45 डिग्री, साइन 45 डिग्री आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण 45 डिग्री हा या बोटामध्ये आपल्या हे मधलं जे बोट आहे याला 45 असं कन्सिडर केलं होतं. तर मग बघा आता साइन 45 डिग्री इक्वल टू, या ठिकाणी येईल अंडर रूट फिंगर बिलो, म्हणजे 45च्या खाली 2 फिंगर आहेत. तर याला येईल तर अंडर रूट 2 अपॉन 2 आणि हा जो 2 आहे त्याला आपण रूट 2 इंटू रूट 2 असं लिहू शकतो. रूट 2 इंटू रूट 2 अशा या ठिकाणी हा रूट 2 आणि रूट 2 कॅन्सल होतो आणि साइन 45 ची व्हॅल्यू होती 1 अपॉन रूट 2. साइन 45 ची व्हॅल्यू होती 1 अपॉन रूट 2. आता आपल्याला फाइंड करायचे साइन 60 डिग्री. तर आपण याच्यामध्ये 60 डिग्री हा फिंगर कन्सिडर केला होता. मग फॉर्म्युलेनुसार याच्या खालचे जे फिंगर आहेत 1 2 3 आहेत. तर मग आपला फॉर्म्युला येईल साइन 60 डिग्री इक्वल टू अंडर रूट 3 अपॉन 2. याच्यामध्ये कोणताही कॅन्सलेशन होत नाही, तर याची व्हॅल्यू ॲज इट इज म्हणजे रूट 3 अपॉन 2 येते. आता शेवटची आहे साइन 90 डिग्री. साइन 90 डिग्री या ठिकाणी आता 90 डिग्री आपण या अंगठ्याला पकडलं होतं आणि याच्या खाली फिंगर किती आहेत, मग 4 आहे. मग फॉर्म्युल्यानुसार अंडर रूट 4 अपॉन 2 येईल. रूट 4 2 असेल, 2 अपॉन 2 आणि याची व्हॅल्यू येते 1. तर अशा प्रकारे साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू आली 1. आता अशा प्रकारे
सेम साइन थिटा सारखा आपल्याला कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे अंडर रूट फिंगर अबाव अपॉन 2. आपण जे बोट कन्सिडर केले होते तेच सेम असतील. तर आपल्याला अगोदर cos 0 ची व्हॅल्यू फाइंड करायची. 0 डिग्री म्हणजे ही करंगळी आणि फिंगर अबाव कोणती किती आहे 1 2 3 4. इथं फॉर्म्युला येतो cos 0 डिग्री इक्वल टू अंडर रूट 4 अपॉन 2. रूट 4 2 अपॉन 2 याची व्हॅल्यू होती 1. तर cos 0 किती आला 1 आला. त्याच्यानंतर cos 30 डिग्री. cos 30 डिग्री म्हणजे आपला हे दुसरं बोट. मग याच्या आता फिंगर अबाव किती आहे 1 2 3. cos 30 डिग्री इक्वल टू अंडर रूट 3 अपॉन 2. कारण इथं जे आहे आपण 30 डिग्री ज्याला कन्सिडर केलं होतं याच्यावर 3 फिंगर आहे आणि याच्यामध्ये कॅन्सल काही होत नाही. तर आपण ते cos 30 ची व्हॅल्यू येते आपली रूट 3 अपॉन 2 येते. त्याच्यानंतर cos 45. या ठिकाणी 45 आपण या मधल्या बोटाला कन्सिडर केलं होतं आणि त्याच्यानुसार मग इथं फिंगर आपले 2 आहेत अबाव. वरचे जे फिंगर आहेत 2 आहेत. तर यानुसार अंडर रूट 2 अपॉन 2 आणि याला कॅन्सल केल्यानंतर याची व्हॅल्यू येते 1 अपॉन रूट 2 येते. तर cos 45 ची व्हॅल्यू आली 1 अपॉन रूट 2. त्याच्यानंतर cos 60 म्हणजे हे फिंगर आणि याच्या वर आहे ते एक फिंगर. तर इथं cos 60 डिग्री इक्वल टू अंडर रूट 1 अपॉन 2 आणि याची व्हॅल्यू येते 1 अपॉन 2. तर cos 60 आला 1 अपॉन 2 आणि लास्टला आपला हे अंक याच्यावर एकही फिंगर नाही म्हणजे 0 आहे. तर याचा फॉर्म्युला येतो cos 90 डिग्री इक्वल टू अंडर रूट 0 अपॉन 2. तर याची व्हॅल्यू येते 0. cos 90 इक्वल टू 0. tan 30 ची व्हॅल्यू येते sin 30 अपॉन cos 30. या ठिकाणी sin 30 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2 आणि cos 30 ची व्हॅल्यू आहे रूट 3 अपॉन 2. 1 अपॉन 2 अपॉन रूट 3 अपॉन 2. या ठिकाणी हे 2 आणि हा 2 कॅन्सल होतो आणि याची व्हॅल्यू येते 1 अपॉन रूट 3. 1 अपॉन रूट 3. नंतर tan 45 डिग्री. tan 45 येते sin 45 अपॉन cos 45. tan 45 डिग्री इक्वल टू sin 45 चे आहे 1 अपॉन रूट 2 आणि cos 45 चे आहे 1 अपॉन रूट 2. ही पूर्ण व्हॅल्यू कॅन्सल होते आणि आन्सर येते 1. नेक्स्ट आहे tan 60 डिग्री. tan 60 डिग्री इक्वल टू sin 60 अपॉन cos 60. sin 60 आहे रूट 3 अपॉन 2 आणि cos 60 आहे 1 अपॉन 2. या ठिकाणी हा दोघांचा 2 कॅन्सल होतो आणि आन्सर येते रूट 3. तर या ठिकाणी sin 60 ची व्हॅल्यू आहे रूट 3 येते. आणि लास्टला tan 90 डिग्री. tan 90 डिग्रीची व्हॅल्यू tan 90 डिग्री म्हणजे sin 90 अपॉन cos 90. sin 90 आहे 1 आणि cos 90 आहे 0. जर आपण एखाद्या नंबरला 0 ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येतं इन्फिनिटी किंवा आपण नॉट डिफाइंड असं म्हणतो त्याला. नॉट डिफाइंड. आपल्याला फाइंड करायचं आहे cot थीटा आणि आपल्याला माहिती आहे cot थीटा हा tan थीटाचा रेसिप्रोकल असतो. म्हणजे cot थीटा इक्वल टू 1 अपॉन tan थीटा. तर प्रत्येकाचा रेसिप्रोकल घ्यायचा. आपल्याला माहित आहे तर आपल्याला cot 0 काढायचा आहे. cot 0 जर काढायचा असेल तर 1 अपॉन tan 0 म्हणजे tan 0 ची व्हॅल्यू आहे 0. तर 1 अपॉन 0 येतं नॉट डिफाइंड येतं. नॉट डिफाइंड. तर या ठिकाणी व्हॅल्यू आहे नॉट डिफाइंड. नॉट डिफाइंड. नेक्स्ट आहे cot 30 डिग्री. cot 30 डिग्री म्हणजे tan 30 चा रेसिप्रोकल आणि 1 अपॉन रूट 3 चा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर सिंपली याची व्हॅल्यू येते रूट 3 येते. नेक्स्ट tan 45 डिग्री. tan 45 डिग्रीचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला cot 45 होतो आणि 1 चा रेसिप्रोकल येतो 1. नेक्स्ट cot 60 डिग्री. आपण tan 60 चा रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 1 अपॉन रूट 3 आणि हे नॉट डिफाइंड जे आहे त्याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर त्याची व्हॅल्यू येते 0. अशा प्रकारे cotच्या व्हॅल्यू झाल्या. नंतर
सेक थिटा. सेक थिटाचा फॉर्म्युला असतो, जर आपण कॉस थिटाचा रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला सेक थिटाच्या व्हॅल्यू मिळतात. मग बघा कॉस थिटा म्हणजे कॉस 0 चा जर रेसिप्रोकल घेतला, कॉस 0 आहे 1, 1 चा रेसिप्रोकल जर घेतला आपण तर आन्सर येतो 1, म्हणजे सेक 0 आला 1. त्यानंतर कॉस थिटा किंवा कॉस 30 चा जर रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला सेक 30 मिळतो, आणि सेक कॉस 30 चा रेसिप्रोकल असा येतो 2/√3. त्यानंतर सेक 45 डिग्री, सेक 45 चा जर रेसिप्रोकल घेतला तर या ठिकाणी आपल्याला सेक 45 मिळतो, आणि तो आहे √2. नेक्स्ट सेक 60 डिग्री इक्वल टू 1/cos 60, म्हणजे cos 60 चा रेसिप्रोकल तो येतो 1, म्हणजे सेक 60 डिग्री इक्वल टू 2 आहे. आणि शेवटची आपली व्हॅल्यू आहे cos 90 डिग्री, म्हणजे त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर सेक 90 येतो. तर 1/0 येतं नॉट डिफाईन्ड. तर या ठिकाणी नॉट डिफाईन्ड म्हणजे आपण त्याला डिफाईन करू शकत नाही किंवा त्याचा आन्सर येत नाही. शेवटी कोसेक थिटा. कोसेक थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला साइन थिटाचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. साइन 0 चा रेसिप्रोकल काय येईल, 0 चा जर रेसिप्रोकल घेतला तर तो येईल नॉट डिफाईन्ड. त्यानंतर साइन 30 चा जर रेसिप्रोकल घेतला तर तो येईल 2, आणि ती व्हॅल्यू असेल कोसेक 30 ची. त्यानंतर साइन 45 चा रेसिप्रोकल घेतला तर तो येईल √2, आणि ही व्हॅल्यू असेल कोसेक 45 ची. त्यानंतर साइन 60 चा रेसिप्रोकल 2/√3, आणि ही व्हॅल्यू आहे कोसेक 60 ची. आणि शेवटची साइन 90 चा रेसिप्रोकल म्हणजे 1 चा रेसिप्रोकल 1 येईल, आणि ती व्हॅल्यू असेल कोसेक 90 ची.